वेलकम टू रुपालीज किचन स्टोरीज। आज आपण बनवणार आहोत डॉमिनो स्टाईल गार्लिक ब्रेड। त्यासाठी लागणार आहे 2 चमचे साखर, 1 टेबलस्पून ड्राय ईस्ट, अर्धा टीस्पून मीठ, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, अर्धा टीस्पून ऑरिगॅनो, प्रोसेस चीज लागणार आहे, अमूल बटर लागणार आहे, गार्लिक क्रश केलेला आहे आणि थोडासा कोथिंबीर लागणार आहे। आणि पीठ मळण्यासाठी गरम पाणी, 2 चमचे ऑलिव्ह ऑइल आणि 2 वाट्या मैदा। मी ह्या वाटीने मेजरमेंट केलेला आहे, 2 वाटी घ्यायचा मैदा। सर्वात आधी आपण हे ड्राय ईस्ट टाकून घेऊया। त्यामध्ये 1 कप पाणी टाकून घेऊया, 2 चमचे साखर ॲड करू आणि हे चांगलं ढवळून घेऊया। ईस्ट ॲक्टिवेट झालं पाहिजे। त्यानंतर ह्यात आपण मैदा ॲड करून घेऊया। ऑलिव्ह ऑइल टाकून घेऊया। आपण ब्रेडची तयारी करून घेऊया। त्याचे 3 भागामध्ये कटिंग करून घेऊया। असे 3 भाग करून घ्यायचे आणि हा एक भाग मी तुम्हाला लाटून दाखवते। थोडी जाडसरच पोळी ठेवायची, त्याची पातळ लाटायची नाही। लाटून घ्यायचं आणि मग आपण हे जे बॅटर बनवलेलं आहे, गार्लिक, कोरिएंडर आणि ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि बटर, हे
सर्व मिश्रण याला लावून घ्यायचं. प्रोसेस चीज आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग करूया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता आणि थोडंसं पिझ्झा सीझनिंग टाकून घ्यायचं. आणि मग हे असं बंद करून घ्यायचं तोंड आणि बाजूने चिपकवून घ्यायचं. लाईन करून घेऊया आपण, जेणेकरून आपल्याला बेक झाल्यावरती कट करता येईल. थोडंसं वरूनही गार्लिकचं मिश्रण लावून घेऊया. कुकर घेतलेला आहे बेक करण्यासाठी. तुम्ही ओव्हन मध्येही करू शकता. कुकर मध्ये करायचं असेल तर आपण कुकर गरम करायचा स्लो फ्लेम वरती आणि त्यामध्ये जाळी टाकायची आणि त्याच्या खाली थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेला आहे मी. आणि कुकरच्या झाकणाला तुम्ही वायर नाही लावायची आणि शिट्टी नाही लावायची. आणि आता मी हा ब्रेड ह्याच्यामध्ये ठेवत आहे. तर हे मी 20 मिनिटांसाठी बेक करून घेणार आहे. 20 मिनिटांनी आपण, तर 30 मिनिटांनी आपला गार्लिक ब्रेड आपण कुकरमधून बाहेर काढलेला आहे. तर त्याला जरा आपण बटर लावून घेऊया. गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. तुम्ही घरी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.